सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. मुळामध्ये विचार केला. आताच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली. अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढून सांगितलं होतं, ये आजादी झूठी है, देश की जनता अभी भूकी है. देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षांना देखील आम्हाला पाण्यासाठी लढावं लागत असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का हा विचार तुम्ही आम्ही मंडळींनी केला पाहिजे. कारण देशाच्या 80 वर्षानंतर आज पाणी मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं पाणी मिळत नसताना पाण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. मला सांगायचं आहे, आपल्याला लढावं लागेल. भविष्यातल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ही लढाई पुढल्या पिढ्यांसाठी आहे. कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षामध्ये आपण सगळेजण आलो आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याची लढाई लढली. स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक जण हुतात्मा झाले. हुतात्म्यांना कधी देशाला स्वातंत्र्य मिळेल माहित नव्हतं, पण ते लढत राहिले. एक महायुद्ध घडलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. तशाच पद्धतीनं ह्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ही स्वातंत्र्याची लढाई आहे आणि भविष्यात आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. यासाठी आपल्याला लढावं लागेल. एखादं महायुद्ध निश्चित घडेल. मी असा म्हणणारा कार्यकर्ता आहे, लोकशाही संपलेली आहे. कारण लोकशाही म्हणजे काय? लोकशाही 2 चाकावर चालते. जेवढा सत्ताधारी मजबूत आहे तेवढाच राज्याचा विरोधी पक्ष नेता मजबूत असणं गरजेचं असतं. आपली भाषा मुख्यमंत्री बोलत नसतो, आपली भाषा राज्याचा विरोधी पक्ष नेता बोलत असतो. पण राज्याला आज विरोधी पक्ष नेता नाही, लोकशाही संपून टाकलेली आहे. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं लोकशाहीची व्याख्या काय? लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, लोकशाहीची व्याख्या बदलली. भारतीय जनता पार्टीने व्याख्या ठेवली, ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला. आज माझं कॉलेज जीवन संपलं त्यावेळेला सुद्धा माझा वर्गमित्र कुठल्या जातीचा आहे मला माहित नव्हतं. तो माझ्या जेवायला यायचा, मी त्याच्या जेवायला जायचो. पण आज पहिलीतलं पोरग म्हणतं हे ओबीसीचं आहे, हे मराठ्याचं आहे. हा वाद कोणी लावला असेल? हे भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी सत्तेत आली त्यापासून हा वाद लावला. एवढ्यावर भागलं नाही. ओबीसी मराठा वाद लावला, सत्ता मिळवली. एवढ्यावर भागलं नाही. हिंदू मुसलमान आणलं पुन्हा. हिंदू मुसलमान, अरे आम्ही सगळे भारताचे नागरिक, हम सब भाई भाई अशी प्रतिज्ञा करतो आणि हिंदू मुसलमान म्हणून आम्हाला त्यामध्ये भांडण लावली जात आहेत. एवढ्यावर भागलं नाही. मराठा ओबीसी झालं, हिंदू मुसलमान झालं. आता आलंय वर्गीकरण अवकड. बौद्धाच्या विरोधात मातंग, मातंगाच्या विरोधात बौद्ध. म्हणजे प्रश्नांवरती कोण बोलायला तयार नाही. आमच्या समस्यांवर कोण बोलायला तयार नाही. आज जतच्या प्रश्नांवर कोण बोलायला तयार नाही. या तालुक्याच्या समस्यावर कोण बोलायला नाही. म्हणून आज जनतेसोबत हे सगळे मंडळी तुमच्या सोबत आहे. हे आंदोलन नेत्यांचं नाही, हे आंदोलन जनतेचं आहे. या स्वाभिमानी जनतेचं आहे. तुम्ही जर लढला, तुम्ही जर लढायला ताकद दिली तर आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत साथ देऊन लढणार आहे. लाचारी किती करावी? काही मंडळींनी म्हणजे महाराष्ट्रात एक दलिंदर आहे, देशात एक दलिंदर आहे. म्हणजे लाचारी किती करावी त्याला एक लिमिट असतं. त्याला एक काहीतरी कुठंतरी म्हणजे काहीतरी एक लिमिट आहे. परंतु चाटावी किती? म्हणजे ढुंगान चाटून ढुंगान थकलं, नुसतं जीभ काय थकलं ना. अशी परिस्थिती त्या नेतृत्वांची झालेली आहे. नेत्याचं गुणगान किती गावं? अरे जनता उपाशी आहे. लोकांचे प्रश्न आपण मांडले पाहिजेत. लोकांसाठी लढलं पाहिजे. नामांतरण, आमच्या जतचा प्रश्न नामांतरांचा सांगितला जातो. आमची भूमिका आहे, जत आमचं ऐतिहासिक नगरी आहे. आमचं नाव बदललं म्हणून आमचा विकास होणार नाही. खऱ्या अर्थानं अहिल्यानगरचं नाव बदललं, धाराशिवचं नाव बदललं, काय विकास झाला? आजही तिथले प्रश्न तसेच आहेत. नामांतरच करायचंय ना. गुजरातच्या अहमदाबादचं का नामांतरण केलं जात नाही आणि गुजरातच्या अहमदाबादचं नामांतरण झालं पाहिजे असा मोर्चा काढा ना तुम्ही. जिथं प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आज महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस आहे. सगळ्या चांगल्या पद्धतीने पाऊस पडतोय. पण इथल्या शेतकऱ्यांची पेरणी होत नाही. पेरणी झाली तर त्याचं चांगलं पीक उगवत नाही. काही ठिकाणी दुबारची अडचण आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. आज देखील जत तालुका असा आहे, त्या तालुक्यामध्ये 13 टँकर सुरू आहेत. आज देखील टँकरची मागणी आम्ही करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन कोण आपल्याला भावनिक करत असेल. पाण्याचा प्रश्न अनेक वेळा सांगितलं जातंय. हा पाण्याचा प्रश्न कोणीतरी आमदार झालं म्हणून सुटला असेल. पण मला आवर्जून सांगायचं आहे, 1995ला कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली आणि जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1995 पासून जे जे आमदार झाले या सगळ्यांचंच योगदान आहे. प्रत्येकानं एक एक वीट रचण्याचं काम केलंय आणि पाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. हे काही एका रात्रीत
पोरग जन्मलं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सवय आहे दुसऱ्याच्या पोराला आपलं पोरग म्हणायची, त्याच्यात हिंमत नाही ना पोरग जन्माला घालायची. त्यामुळं ही परिस्थिती आहे. दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव देण्याची पद्धत चालू आहे. ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे. म्हणून या जत तालुक्याच्या स्वाभिमानी प्रश्नांसाठी, या जत तालुक्यातल्या समस्यांसाठी आम्ही सगळेजण जनतेसोबत आहे आणि ह्या जनतेचा लढा घेऊन आम्ही लढत आहोत. निश्चित मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं, राज्याचे माजी मंत्री महादेवरावजी जानकर साहेबांच्या वतीनं हे आंदोलनाला, या जनतेचं जे आंदोलन होतं या जनतेला, या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोका करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं या जत तालुका हा कायमचा आमचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि या तालुक्यात सगळ्यात शेवटचा तालुका म्हणून ओळखला जात होता. आणि विधानसभेच्या वेळेस जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा जत तालुका हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि त्याला 1 नंबरला आणलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं या तालुक्यात येताना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आश्वासनं देत असताना या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आणि कशाची गरज आहे हे खरं प्रामुख्यानं दिलं पाहिजे. आणि आज आमच्यावर 2 वर्षानंतर सुद्धा आज दुष्काळाची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज येत असताना सुद्धा आज तालुक्यात 6% फक्त पाऊस झालेला आहे. आणि त्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मगाशी चमदाडे साहेबांनी सांगितलं आणि नानांनी सांगितलं की या तालुक्यात आपल्याला पाहिजे काय तर प्रामुख्यानं पाणी आणि पाण्यानंतर आम्हाला MSCB पाहिजे आणि MSCB नंतर आरोग्य, शिक्षण या पद्धतीचं आम्हाला काम पाहिजे. पण इथं आल्यानंतर आम्हाला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय दाखवलं जाते? तो प्राणी संग्रहालय कुणी मागणी केली होती का? केली होती का कुणी? आणि काल आमचा आज रस्ता रोका आहे म्हटल्यानंतर विद्यमान आमदारांना वेळ मिळाला आणि जाग आली. त्यांनी काय केलं? कुठं कुठं पाणी जात आहे तिथं फोटो सेशन मात्र आज या निमित्तानं केला. आणि खऱ्या अर्थानं फोटो सेशन पेक्षा खऱ्या अर्थानं त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी जागा आणायला पाहिजे होती. आतापर्यंत जे काही जुलै महिन्यात आज या निमित्तानं म्हैसाळची योजना चालू झाली. म्हैसाळची योजना चालू होत असताना हे फुल फ्लेजनं जे काही पाणी आलं ते पाणी कुठं गेलं? त्यावेळेस आमच्या जत तालुक्यात पाऊस होता का? ते आमच्यात पाणी मिळायला पाहिजे होतं का? तर मिळायलाच पाहिजे होतं. पण गेलं कुठं पाणी? सांगोला आणि मंगळवेढा. म्हणजे आता मगाशी आमच्या उमराणीच्या सरपंचांनी सांगितलं इकडं दक्षिणेला जावं तर कर्नाटकाचं पाणी आहे, इकडं पश्चिमेला जावं तर म्हैसाळचं पाणी आहे आणि इकडं उत्तरेला जावं तर या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आलेलं आहे. पण चारही बाजूनं पाणी येत असताना मात्र जतला मात्र जाणून बुजून पाणी दिलं जात नाही का? हे आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून परत आज गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथं जिथं जाईल तिथं पाणी सोडण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही जिथं सत्ताधारी म्हणून आहोतो ही जबाबदारी या तालुक्यानं दिली होती त्या तालुक्याला पाणी द्यायचं काम या निमित्तानं केलं. पण आज आपण बघतोय की आपल्याला जे पाहिजे ते न देता आज वेगळे आज या निमित्तानं आपल्याला गाजर दाखवली जाते. हे आज आपल्याला म्हणून मी वारंवार म्हणतोय की बाबा हे जे आपले आमदार आहेत ते पर्यटन करण्यासाठीच जत तालुक्यात येणार आहेत. हे जत तालुक्यातल्या तमाम जनतेनं आणि शेतकऱ्यांना ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्कासाठी राजकीय जाऊ दे, राजकीय काय असेल ते सोडून द्या, पण स्वतःच्या हक्कासाठी या येणाऱ्या काळात अशा पद्धतीचं मोठं आंदोलन या ठिकाणी येणाऱ्या गावागावामध्ये आपल्याला उभा करावं लागेल अशी या निमित्ताने मी विनंती करतो. आणि प्रशासनाला आज तालुक्यातील महत्वाच्या प्रश्न वाटप करण्यासाठी
ज्या ठिकाणी आपण रस्ता रोको केलेला आहे त्या रस्ता रोकोमध्ये बऱ्याच लोकांनी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न होता, तोही बऱ्याच लोकांनी व्यवस्थित मांडलेला आहे. दुष्काळाचा प्रश्न होता, तो पण बऱ्यापैकी मांडलेला आहे. आपल्याला दुष्काळामध्ये जे सवलती आहेत त्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे. पाणी जे आहे ते सोडलं पाहिजे व्यवस्थित. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 65 टप्प्यामध्ये कायमचं पाणी आपल्याला आलेलं आहे. नेमकं या नवीन आमदाराच्या कारकिर्दीमध्येच पाणी आपल्या तालुक्याला मिळत नाही. त्याची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज जरा शांत बस येते आवाज. आज सगळ्या लोकांनी अतिशय व्यवस्थितपणे पोटतिडकीनं आपले प्रश्न मांडलेले आहेत. मी काय ते सगळे प्रश्न मांडत नाही, पण त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही सहमत आहोत. हे जे मी एकच प्रश्न महत्त्वाचा मांडणार आहे तो म्हणजे जत तालुक्यातील पोलीस स्टेशन्स किती अवैध धंदे करतात तर किती हप्ते देतात याची आकडेवारी मी सांगणार आहे. हॅलो, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. पट्टा 5 एजंट आहे, 2 लाख रुपयाचा हप्ता आहे. सगळं पोलीस स्टेशन आलं बरं काय. आता अंतर्भाग केबल कुठं चालू आहे? कोल्हापूर, मुंबई, मुंबई रोडमध्ये आणि माझ्या स्वतःच्या गावामध्ये. त्याचा जवळजवळ 7 लाख रुपयाचा हप्ता आहे पोलीस स्टेशनला. ऑनलाईन मटका म्हणजे लोटो हे नवीन प्रकार आहे. दर 6 तासाला ते मटक्याचे आकडे देतात. ते ऑनलाईन लोटो नावाचा मटका आहे. तालुक्यात जवळजवळ 25 ठिकाणी चालू आहे. त्यात दर 7 ठिकाणी, दर 12 ठिकाणी चालू आहे. त्याचा हप्ता आहे 2.5 लाख रुपये. आता 3 पाणी रमी जत शेअर सकट हप्ता 2.5 लाखात आहे. 3 पाणी शेगाव रोडवर, रामजी रोडवर तिथे एक चालू आहे, 50,000चा तिथं हप्ता आहे. आता एकूण हप्ते जवळजवळ पोलीस स्टेशनला 70 लाख रुपयाचे हप्ते त्या 2 नंबर टक्केवारीकडे गोळा केले जातात. ते ज्याला त्याला वाटले जातात. आता दुसरे काही महत्त्वाचे त्याच्या व्यतिरिक्त काय अनेक हप्ते म्हणजे उकळी मिल दारू असेल किंवा पान मसाला मटकीचे काय असतात ते गुटखा वगैरे ते सुद्धा आहेत. आणि मगाशी एक उदाहरण दिलं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये हे जे पोलीस स्टेशन आहे ते भागीदारीमध्ये धंदा करायला लागते. म्हणजे समजा माझा धंदा असेल हा हप्ता घेत नाही ते भागीदारी लावून येतात. हा नवीन प्रकार त्या उमदी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. त्याची खरं म्हणजे चौकशी झाली पाहिजे. म्हणजे 2 नंबरवाल्याबरोबर पोलीस स्टेशनचे लोक 2 नंबर करायला लागले. त्यामुळे जनतेला न्याय मिळणं अवघड आहे. आणि हे जर सगळं दुरुस्त करायचं असेल तर इथल्या पोलीस स्टेशनला आम्ही सगळे मध्यंतरी आजीकडे जाऊन सांगून आले. त्याचा काय फरक पडतोय का बघूया. जर फरक नाही पडला तर आपल्याला गावानीची त्यांच्या पोलीस स्टेशनसमोर तहसीलदार किंवा असेल सगळ्याच्या समोर आपल्याला रस्ता रोको करावा लागेल. तिथं सगळे ऑफिस भ्रष्ट झालेले आहेत. तहसील ऑफिस असेल, ग्राम ऑफिस असेल, आणखी कुठे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तिथं कुणी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती झाली. त्यामुळं या निमित्तानं आपण एकतरी तालुक्याचे प्रस्तावना मांडलेले आहेत. पाणी द्या, दुष्काळ जाहीर करा, शाळा छावणी चालू करा. जिथं पाणी नाही तिथं पाणी द्या. शेतकऱ्याला महत्त्वाचं पाणी सोडा. आणि मीटरचं 8 मीटरचे आले ते मीटर आधी बंद करा. मला शेतकरी सांगितलं आवाच्या सव्वा बिल यायला लागलेलं आहे. ते स्मार्ट मीटर अजिबात लावू नका. असेल तर आम्हाला ताकदीनं फोडावं लागतील. निश्चितच ते MSCBने घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आता आपल्याला निवेदन द्यायचे सगळ्यांनी बोलल्यानंतर पण काही जास्त करत नाही. ग्रामसाहेबांनी यावं आणि आमच्या सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांनी जतमध्ये विविध प्रश्नांवरती तर रस्ता रोको केलेला आहे. आमचे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं निवेदन आम्ही शासन दरबारी सादर करणार आहोत. आमच्या तालुक्यामध्ये जे राजकारण चालू आहे हे सुसंस्कृत राजकारण मोडून काढण्याचं काम काही मंडळी या तालुक्यामध्ये करत आहेत. आज खऱ्या मात्र लोकशाही मार्गाने आज आम्ही इथं आंदोलनाला उपस्थित राहिलो होतो. आंदोलन चाललं होतं, रास्ता रोको चालला होता. परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अरेरावी करून जर प्रमुख नेत्यांच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न केला
तर या पुढं तो प्रयोग चालणार नाही, तो खपवून घेणार नाही. आम्ही शस्त्र खाली ठेवल्यात म्हणजे आम्ही काही शंड नाही, एवढं लक्षात ठेवावं. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्या तालुक्यावरती अन्याय होत आहे, या अन्यायाविरोधात सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे, वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. आज आपले मतभेद बाजूला ठेवू. आज जगताप साहेब आहेत, आदरणीय विक्रम दादा आहेत, दमदारे साहेब आहेत, खतीब साहेब आहेत, शिवसेनेची मंडळी आहेत, सगळ्या शेतकरी संघटनेची मंडळी आहेत. ही सगळी मंडळी एकत्र येऊन आपल्या तालुक्याचा बुलंद आवाज करत आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, यांच्या सूचनांकडे पालन करून वेळोवेळी आंदोलन करूया. जिथं जिथं आंदोलन असेल तिथं जाऊ दे, इकडची बाजू जाऊ दे. वेगळ्या पद्धतीचं उद्या काय तर वेगळं पसरण्यात येईल की एक अँब्युलन्स आली, अँब्युलन्स सोडली नाही, अशा पद्धतीचा प्रकार झाला नव्हता. सदर अँब्युलन्स मध्ये कुठलाही पेशंट नव्हता, ती सोडण्याची आम्ही तयारी ठेवली होती. परंतु मुद्दामून जाणून बुजून इथले पीआय असतील, त्यांचे सहाय्यक असतील, यांनी इथे येऊन अरेरावी करायचा प्रयत्न केला. या गोष्टीचा आम्ही सगळेजण मिळून जाहीर निषेध करतो. आपण प्रत्येकाने आपली मतं थोडक्यात मांडावीत, आपलं मत मांडावं. प्रमुख लोकांनी आपली मतं मांडावीत. यानंतर महादेव पाटील साहेब काँग्रेस. आज रस्ता रोकोचं इथं रस्ता रोको सुरू आहे. ही रस्ता रोको कशासाठी सुरू आहे, कुणासाठी सुरू आहे आपल्याला माहिती. आज या ठिकाणी 2 वर्ष विजापूर या सगळ्या बाजूला त्या ठिकाणी तलाव भरलेले आहेत, पाण्याचे नियोजन सुरू आहे. आपण नेमकं कुठं फिरताय आणि कशासाठी फिरताय? सरकार राज्यात तुमचे, देशात तुमचे. तुम्ही तोंड उघडलं तर 500,000 कोटी शिवाय बोलत नाही. 1-2 कोटीचा, 10 कोटीचा अजिबात तुम्ही उल्लेख करत नाही. या ठिकाणी 27 तलाव आज जतमध्ये कोरडा पडलेले आहेत. जिल्ह्याचे 60% जनावर आपल्या जत तालुक्यामध्ये आहे. डेअरी व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय आहे. आज गरीब शेतकरी गाई, म्हैस, शेळी या सगळ्या उद्योग, छोटे मोठे उद्योग करून पोट भरतायत. त्यांना पुरेसा चारा नाही. या ठिकाणी नेमकं तुम्ही कुठल्या घटकाला न्याय देताय? आज विद्यार्थ्यांसाठी वीज उपलब्ध नाहीये. संध्याकाळी 6 झालं की लाईट जातात. शेतकऱ्यांचे आज मुलं अभ्यास करायचं, जत मधलं मुलं 10,000 मुलांना नोकरी द्यायचं तुम्ही स्वप्न दाखवतात. रात्री मुलांना अभ्यास करायला लाईट नाही. आज नेमकं तुम्ही कुठलं भाषा करताय, कुठलं आश्वासन देताय? आज जत तालुक्याला किती तुम्ही मूर्खात काढताय? कुठल्या घटकाला तुम्ही आज न्याय दिलाय? एक तर हे प्रशासन, आज त्यांच्या इशाऱ्याने प्रशासन, इरिगेशनचे अधिकारी कालपासून तालुक्यात फिरायला आले. किती दिवसात म्हैसाचे आवर्तन सुरू होणार आहे? तलाव किती दिवसात भरला जाईल? याची तुम्ही आज आपल्याला शेतकऱ्यांना, सर्वपक्षीय नेत्यांना आज तुम्ही त्या प्रशासनाने जाहीर केलं पाहिजे. अन्यथा जत तालुक्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर 100-120 गावांमध्ये तीव्रपणे आंदोलन सुरू होईल आणि आपल्या जत तालुक्यातील चारा पाण्याचं नियोजन होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. जे गंभीर आपण लक्षात घ्यावे. हेच आज 1-2 शब्द बोलतो. मिळून आमच्या हक्कासाठी, जे आमच्या हक्काचं म्हैसाळचं पाणी आहे ते आम्हाला सोडलं जात नाही, त्याच्यासाठी सगळी जतची जनता आज या ठिकाणी रस्त्यावर उभी आहे. खरं तर हे सरकार गेंड्याचं कातडी पांघरलेलं सरकार आहे. या सरकारला अशा प्रकारचे किती आंदोलनं केली तरी सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या सरकारकडे वेळ नाही आणि या सरकारला देणं घेणं नाहीये. पण आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणे मी या सरकारला सांगू इच्छित आहे, आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्याची जर तुम्ही वाताहत करत असाल, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नसाल, आमच्यासाठी असणारी वीज तुम्ही आम्हाला वेळेवर देत नसाल, तर ही जनता आज इथं रस्ता रोको करते. पण उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळे लावले जातील. त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बसू. आम्हाला हौस नाहीये की इथं रस्ता अडवून आमच्याच कुणाच्या लोकांची इथं गैरसोय करायची. अशा प्रकारची कुणालाही हौस नाही. पण आमच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. मगाशी बोलत असताना नानांनी सांगितलं की ज्या अँब्युलन्स या ठिकाणावरून गेल्या त्या काही अँब्युलन्स मध्ये पेशंट देखील नव्हते. देवाच्या कृपेनं जे पेशंट होते ते पेशंट बरे होतील आणि ज्यांनी जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारची अँब्युलन्स पाठवायची सोय केली असेल तर त्या अँब्युलन्स मध्ये येणाऱ्या काळात तुमची जायची व्यवस्था ही लोक लावतील. ही गोष्ट तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका. जतसाठी वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करणं, जतच्या बाबतीत जतच्या लोकांना भावनिक करणं
याच्या पलीकडे दुसरा धंदा आपला कुठलाही नाही आहे. जेव्हा रस्ता रोको करतोय असं सांगितल्यानंतर या तालुक्याला दुर्दैवाने लाभलेले आमदार फोटो सेशन करायला लागले, नुसता त्या म्हैसाच्या पाईपलाईनच्या कडेकडेने फिरायला लागले, पण शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी पोहोचत नाहीये. लाईट एवढ्या प्रमाणात उपलब्ध असताना आमची एकूण या जत तालुक्यातील लोकांचं पाण्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये मारा करायचा, या ठिकाणची पोरं शिकू नयेत, 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांची लाईट घालवायची, जेणेकरून हा तालुका अधोगतीकडे गेला पाहिजे असं षडयंत्र फडणवीसाच्या सांगण्यावरनं घेऊन या ठिकाणी पडळकर इथं आलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा पुढचा मोर्चा हा रस्ता रोको नसणार आहे. आमचा पुढचा मोर्चा जो असणार आहे तर या अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू आणि तुम्हाला जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तुमच्या दारातून आम्ही उठणार नाहीये. ही गोष्ट आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची आहे. जपची जनता गप्प आहे याचा अर्थ शांत आहे. बरेच जणांना आणि इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला एक गोष्ट सांगतोय, काय हे जे आंदोलन किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लेकराबाळांसाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढतोय. हे लढत असताना आपण सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायचा आहे. मगाशी बऱ्याच जणांनी बोलताना सांगितलं देशातनं इंग्रज गेलेले आहेत, पण इंग्रजांच्या पेक्षा देखील बेकार अशा प्रकारचं राज्यात आणि देशात सरकार आहे. या लोकांना आपल्याला या सत्तेतनं हकलवायचं आहे. त्यांना तुमच्या माझ्या प्रश्नाचं काहीही पडलेलं नाहीये. मी पोलीस प्रशासनाला देखील एक विनंती करतोय, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहात, शेतकऱ्याचे बांधव आहात, तुमचा भाऊ, तुमचा काका, चुलता कुणीतरी त्याचीही जनावरं पाण्या वाचून मरतायत. त्यामुळे इथं जेव्हा जेव्हा आंदोलनं होत आहेत तेव्हा तुम्ही इथल्या लोकांना साथ द्या. मला माहिती आहे तुमच्यावर किती मोठ्या प्रमाणात दबाव आहे, तुम्हाला किती प्रेशर खाली दाबलं जाते, पण या दबावाला बळी न पडता आपण देखील शेतकऱ्याची पोरं आहोत आणि ठामपणे ताकदीने या जगच्या जनतेसाठी आपण ठामपणे उभं राहूयात. आजचं हे आंदोलन फक्त इशारा आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जतची जनता भाजपच्या कुठल्याही मंत्र्याची गाडी जतच्या आवारात फिरू देणार नाहीये. त्यावेळेला आम्ही सगळेजण त्या गाडीच्या आडवा जाऊ हा इशारा या निमित्तानं सरकारला देतोय. आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन मला वाटतं या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू समजतील आणि आमच्या मागण्या मान्य करतील अशी आशा ठेवतो आणि न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा